रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. सध्या शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. प्रत्येकाने आपापल्या घरी घटस्थापना केलेली असेल, अखंड दिवा लावलेला असेल, तर या शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापनेला जसं महत्त्व आहे, तसेच नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण देवीची किती मनोभावे सेवा, पूजा, अर्चना करतो, त्याला देखील तेवढंच महत्त्व आहे. नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. या दिवसांमध्ये कोणत्या माळेला काय करावे असा प्रश्न प्रत्येक स्त्रियांना पडलेला असतो किंवा ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत त्यांना देखील याबद्दलची माहिती नसते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. त्यामध्ये देवीला कडाकणी कोणत्या माळेला बांधावी, तसेच नवरात्रीमध्ये देवीची ओटी कोणत्या माळेला भरावी, कन्यापूजन कोणत्या दिवशी करावे, तसेच देवीला पुरणपोळीचा आणि लाल भोपळ्याचा नैवेद्य कधी दाखवावा, अशी बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. देवीची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेला होत असते. देवीची स्थापना प्रतिपदेला केल्यानंतर 9 दिवस आपण नवरात्री साजरे करतो. 10व्या दिवशी विजयादशमी म्हणजे दसरा हा सण आपण साजरा करत असतो. नवरात्रीमध्ये रोजच्या ज्या काही सेवा असतात त्या तर आपण अगदी मनापासून करत असतो. त्यामध्ये 2 वेळेस देवीची आरती करणे, दिवाबत्ती करणे, घटाला रोज माळ चढवणे, रोजचा नैवेद्य घटाला दाखवणे, घटाला माळपाणी करणे, त्याचबरोबर काही जणांची दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील करतात. काही जण कुंकुमार्चन करत असतील, अखंड दिव्यामध्ये तेल घालणं असेल, दिव्याची काळजी घेणं असेल, तर या रोजच्या सेवा सगळे आपल्या चालू असतात. त्याचबरोबर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये काही विशेष दिवशी काही विशेष गोष्टी करण्याला अत्यंत महत्त्व असते. त्यामधला पहिला प्रश्न असा की देवीला कडाकण्याची माळ कधी बांधावी. सर्वांना माहीत असेलच की नवरात्रीमध्ये देवीला कडाकण्याची माळ पण नैवेद्य म्हणून दाखवला जातो. कडाकणी बांधली जातात. तर कडाकणी तुम्ही सप्तमी, अष्टमी किंवा नवमी या दिवशी बांधू शकता. अनेक जण सप्तमीला म्हणजे 7व्या दिवशी कडाकणी बांधतात. तुम्हाला जर जमत नसेल किंवा शक्य नसेल तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला पण बांधू शकता. कडाकणी बांधताना त्या एकूण 5 बांधल्या जातात. काही ठिकाणी 7 किंवा 9 पण बांधल्या जातात, पण आमच्याकडे मात्र 5च कडाकणी बांधल्या जातात. त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये सुद्धा घटावरती कडाकणी बांधायची असते. जशा प्रकारे आपण घटावरती माळ बांधतो त्याच प्रकारे कडाकण्याची माळ करून बांधली जातात. त्यात एकूण 5 कडाकण्याची माळ केली जाते. त्यामध्ये देवीचे दागिने पण बनवले जातात. तर आपल्या घरामध्ये घटामध्ये वरती 5 कडाकण्याची माळ, त्यामध्ये देवीचे काही दागिने पण असतात. त्याच पिठाचे आपल्याला दागिने बनवायचे असतात. त्यामध्ये वेणी, फणी, आरसा, बांगड्या, हार, जोडवी, माळ, पंजन, कानातले, त्यानंतर खाऊचं पान, हे सर्व करून त्याच पिठाचे हे सर्व करायचं. त्यानंतर ते तळून दोऱ्यामध्ये बांधून याची पण माळ करून घटावरती बांधली जाते. आपण हे सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला बांधू शकतो. आणि जेव्हा तुम्ही बाहेर मंदिरामध्ये जाता तेव्हा तुम्ही फक्त 5 कडाकण्याची माळ करून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी पण सप्तमी, अष्टमी आणि नवमी या दिवशी बांधायची आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, अनेक लोक 7व्या दिवशी सप्तमीला कडाकणी बांधतात, पण जे लोक नवमीला कडाकणी बांधणार आहेत त्यांनी घट उठवायच्या आधी कडाकणी बांधायची आहेत. मग जो काही तुमचा नैवेद्य दाखवायचा असेल, तळी भरायची असेल, तर ते सर्व करून मग तुम्हाला घट उठवायचे आहेत. घट उठवायचे कसे उठवायचे किंवा कधी उठवायचे याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ लवकरच येणार आहे. त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. शेजारील बेल आयकनही क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ आल्यानंतर लगेचच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आमच्याकडे कडाकण्याची माळ ही अष्टमीला बांधली जाते, कारण की अष्टमीला उठता बसता उपवास जो असतो तर तो अष्टमीला केला जातो आणि नवमीला, ज्याला खंडे महानवमी असं देखील म्हटलं जातं, तर या दिवशी उपवास सोडला जातो, घट उठवले जातात. त्यासाठी आपल्याला अष्टमीला, दुर्गाष्टमीच्या दिवशी कडाकण्याची माळ बांधायची आहे. कडाकण्याची माळ बांधत असताना आमच्याकडे 5 कडाकणी आणि 4 धपाटी अशी याची धपाटे आणि कडाकणी याची एकत्रित माळ बनवली जाते आणि ती माळ घटाला बांधली जाते. तर तुमच्याकडे देखील अशी पद्धत असेल तर तुम्ही कडाकणी आणि धपाट्याची माळ बांधू शकता, किंवा देवीचं दागिने आणि कडाकण्याची माळ तुमच्याकडे असेल तर ते देखील तुम्ही करू शकता. काही जण कडाकणे तळून करतात तर काही जण भाजून करतात. तर धपाटे देखील भाजून केले जातात आणि धपाट्याची आणि कडाकण्याची माळ आमच्याकडे घटाला घातली जाते.
प्रत्येकाचे कुलदैवत बदलले की ती माळ घालण्याची परंपरा देखील बदलते, परंतु उपवास सोडायच्या आदल्या दिवशी ही माळ घातली जाते आणि उपवास सोडताना देखील याचाच थोडासा प्रसाद म्हणून खाऊन उपवास सोडला जातो. तर तुमच्याकडे देखील ही पद्धत असेल तर तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे अष्टमीच्या दिवशी ही घटाला कडाकण्याची माळ घालायची आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की देवीची ओटी ही कोणत्या माळेला भरावी. तर ज्यांना ओटी भरायची आहे त्यांनी अष्टमीला पण भरू शकतात आणि नवमीला पण भरू शकतात. लक्षात ठेवा, देवीची ओटी आपल्याला यथाशक्ती भरायची आहे. त्यांनी देवीला साडी नेसवली म्हणून आपण साडी घ्यावी किंवा हे दिलं म्हणून आपणही ते घ्यावं असं काहीही नसतं. आपल्या यथाशक्ती आपण साडीने किंवा फक्त खणा नारळाने पण देवीची ओटी भरू शकतो. तर मूळ पीठावरती देवीच्या जाऊन तुम्हाला ओटी भरणं शक्य असेल तर तुम्ही भरू शकता किंवा आपल्या ठिकाणी आसपासच्या ठिकाणी कुठे देवीची स्थापना केलेली असेल तर त्या ठिकाणी पण जाऊन तुम्ही ओटी भरू शकता. आपल्या गावामध्ये अंबाबाईचं मंदिर असेल त्या ठिकाणी पण ओटी भरू शकता आणि कुठेही बाहेर जाणं शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी घटस्थापना केलेली असेल त्या ठिकाणी तुम्ही देवीची ओटी भरू शकता आणि ते साहित्य नंतर एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकता. देवीची ओटी आपण अष्टमी आणि नवमीला भरायची असते. तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही ओटी भरू शकता. यानंतरचा पुढचा प्रश्न असा की कन्यापूजन कोणत्या दिवशी करावं. तर नवरात्रीमध्ये अनेक जण कन्यापूजन करतात. त्या कन्यांना साक्षात आपण दुर्गादेवीचं रूप मानून त्यांना काहीतरी प्रसाद आपण देत असतो. मग त्यामध्ये कोणी भोजन देतं तर कोणी फक्त गोडाधोडाचा एखादा प्रसाद देतात. काही जण खीरपुरीचा देखील बेत बनवतात. काही जण छोलेपुरीचा, हरभऱ्याच्या भाजीचा आणि पुरीचा देखील बेत बनवतात. तर मनोभावे आपण त्यांना घरी बोलावून एखादं फळ दिलं तरी देखील आपल्याला त्याचे पूर्ण फळ मिळणार आहे. तर त्यांच्या यथाशक्ती त्यांनी कन्यापूजन करायचं आहे. अष्टमी आणि नवमीला तुम्ही कन्यापूजन करू शकता. परत जर सप्तमीला तुम्ही करणार असाल तर सप्तमीला पण केलं जातं, परंतु अष्टमी आणि नवमी या दिवशी आपण जास्त प्रमाणामध्ये कन्यापूजन करू शकतो. कन्यापूजनासाठी सर्वात श्रेष्ठ असा दिवस म्हणजे दुर्गाष्टमी, ज्याला महाअष्टमी असं देखील म्हटलं जातं. तर 11 तारखेला शुक्रवारी 11 ऑक्टोबर रोजी महाअष्टमी म्हणजे दुर्गाष्टमी आहे. तर या दिवशी जर तुम्हाला जमणार असेल तर या दिवशी तुम्ही नक्कीच जी काही कन्यापूजन तुम्ही करणार आहात तर ते कन्यापूजन देखील तुम्ही या दिवशी करू शकता. देवीची ओटी कशी भरावी, घरी व मंदिरात जाऊन, याशिवाय कन्यापूजन आपण योग्यरित्या कसे करावं, कोणत्या कुमारिकांना बोलावं याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होत आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही जर हा व्हिडिओ उशिरा पाहत असाल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता, त्यामध्ये तुम्हाला हे सगळे व्हिडिओ मिळतील. सप्तमी, अष्टमी आणि नवमी या 3 दिवसामध्ये तुम्ही कन्यापूजन करू शकता. परंतु तुम्हाला असं वाटेल की मला काही अडचण येईल, महिलांना वगैरे मासिक धर्म येईल असं तुम्हाला जर शंका असेल तर यामध्ये कन्यापूजन या 9 दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता. जर तुम्हाला काही अडचण असेल, तुम्ही बाहेरगावी जाणार असाल, तुमच्याकडे जर सुतक असेल, सुतक फिटणार असेल, अशी कोणतीही तुम्हाला जर समस्या असेल तर या नवरात्रीचा कोणताही दिवस तुमच्यासाठी योग्य आहे. या कोणत्याही दिवसामध्ये तुम्ही कन्यापूजन केलं तरी देखील चालतं. या 9 दिवसामध्ये तुम्हाला सुतक असेल किंवा तुम्हाला काही अडचण असेल आणि या नवरात्रीमध्ये जर तुम्हाला कन्यापूजन करणं शक्य नसेल तर येणारी जी कोजागिरी पौर्णिमा आहे 17 ऑक्टोबर रोजी, तर या दिवशी तुम्ही कन्यापूजन केलं, ज्यांना शक्य या दिवसामध्ये झालं नाही त्यांनी राहिलेल्यांनी त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कन्यापूजन केलं तरीसुद्धा चालतं. यानंतरचा प्रश्न असा आहे की देवीला पुरणपोळीचा आणि भोपळ्याचा नैवेद्य कधी दाखवायचा. तर घट उठवण्यापूर्वी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य हा घटाला दाखवायचा असतो. आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा चालत आलेली आहे त्या दिवशी आपण घट उठवायचे आहेत. काही जण नवमीला घट उठवतात तर काही जण दसऱ्याला घट उठवतात. घट उठवायच्या दिवशी सकाळी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून त्यानंतरच आपल्याला घट उठवायचे आहेत. काही जण गारवा म्हणून त्या घटामध्ये त्या दिवशी दही भात पण थोडासा टाकतात. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता किंवा आपल्या घरातील मोठ्या वडीलधाऱ्या माणसांना विचारून आपण हे सर्व करू शकतो. आणि आपण घटावरती जो नारळ ठेवलेला असतो तर तो घट उठवल्यानंतर तो नारळ आपल्याला लगेचच फोडून प्रसाद म्हणून वाटायचा असतो. घट उठवायला आपल्या आजूबाजूचे जे काही पुरुष मंडळी आलेले असतात किंवा जी लहान मुले आलेली असतात तर त्यांना तो नारळ प्रसाद म्हणून आपण देऊ शकतो. तर काही जण हा नारळ फोडत नाहीत, तर ज्यांना फोडायचा नसेल त्यांनी विसर्जन पण करू शकता. जशी तुमची पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही करायचे. ज्यांना फोडायचं असेल त्यांनी फोडून प्रसाद म्हणून घेऊ शकता, ज्यांना फोडायचा नसेल त्यांनी
विसर्जन करू शकता। जर तुम्ही दसऱ्याला घट उठवणार असाल तर दसऱ्याच्या दिवशी गोडधोड तुम्ही बनवत असाल तर किंवा काही जण या दिवशी पुरणपोळी देखील बनवतात किंवा अनेक जण वेगवेगळे पदार्थ गोडाधोडाचे पदार्थ बनवतात। या दिवशी आपण एकमेकांच्या घरी जाऊन अभिष्ट चिंतन करतो, एकमेकांना सोनं म्हणून आपट्याची पानं देतो, शुभेच्छा देतो। या दिवशी सर्वजण एकमेकांना सोनं देतात आणि सोने देताना सोनं घ्या सोन्यासारखं राहा असं म्हटलं जातं, कारण दशमीच्या दिवशी देवी विजय स्वरूपामध्ये असते, म्हणजे महिषासुरावर विजय प्राप्त केल्याने आपण त्यांचा आनंदोत्सव साजरा करत असतो आणि म्हणूनच आपण दसरा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो। त्याच प्रकारे नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये देवीला लाल भोपळ्याचा पण नैवेद्य दाखवला जातो। अनेक ठिकाणी ही पद्धत असेल किंवा काही ठिकाणी नसेल, परंतु काही ठिकाणी देवीला लाल भोपळ्याचा नैवेद्य दाखवला जातो, अष्टमी किंवा नवमीला दाखवला जातो। तर ज्यांचा उठता बसता उपवास आहे, म्हणजे जो शेवटचा उपवास आहे, त्यांनी घट उठवताना तेव्हा आपल्याला त्या दिवशी लाल भोपळ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो। तर या दिवशी लाल भोपळा कापून त्या भोपळ्याचे चौकोनी असे तुकडे केले जातात आणि मग ते उकडून त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो। तर ज्यांच्या नवरात्रीच्या 9 दिवसांचा उपवास आहे त्यांनी हा भोपळा खायचा पण असतो। शक्यतो अष्टमीच्या दिवशी हा भोपळा कापतात आणि त्याचा नैवेद्य दाखवतात। त्याचबरोबर या दिवशी देवीला बलिदान पण दिलं जातं, कोहळा कापला जातो। अष्टमीच्या दिवशी ज्या ठिकाणी देवीची स्थापना झालेली आहे त्या दिवशी होम हवन केलं जातं, त्या ठिकाणी कोहळा कापला जातो। तर अशा प्रकारे तुमच्या भागात पूर्वीपासून ज्या रूढी परंपरा आहे तर त्यानुसार तुम्ही हे सर्व करू शकता। सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यावर्षीचं घट हे कधी उठणार आहेत, 11 की 12 तारखेला? तर बघा, नवरात्र ही 9 दिवसांची असते, परंतु काही तिथीनुसार जेव्हा त्या तिथीचा क्षय होतो किंवा वृद्धी होते, मग क्षय झाल्यानंतर कमी दिवस होतात आणि वृद्धी झाल्यानंतर एखादा दिवस वाढतो। क्षय झाला तर एखादा दिवस कमी, म्हणजे जर 9 दिवस असतील तर 8च दिवस भरतात, तर वृद्धी झाले तर 10 दिवस देखील होतात। यावर्षी 3 तारखेला गुरुवारी घट बसलेली आहे, नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि यावर्षीचा जो दसरा आहे तर तो दसरा 12 तारखेला आहे, शनिवारी विजयादशमी दसरा आहे। तर या दिवशी आपल्याला घट उठवायचे आहेत। याच दिवशी उपवासाची पारणा देखील आपल्याला करायची आहे आणि घट देखील याच दिवशी उठवायचे आहेत। तर बरेच जण अष्टमीला देखील घट उठवतात, काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी घट उठवले जातात। आमच्याकडे खंडे महानवमी म्हणजे नवमी जेव्हा असते तर त्या दिवशी घट उठवले जातात आणि त्याच्या अगोदरचा दिवस म्हणजे अष्टमीचा दिवस त्याला हरजागर असं म्हटलं जातं। तर या दिवशी आमच्याकडे कडाकणी आणि धपाट्याची माळ असते। तर यंदा 11 तारखेला दुर्गाष्टमीच्या दिवशी कडाकणी आणि धपाटण्याची माळ असणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी विजयादशमी दसरा ज्या दिवशी आहे 12 तारखेला शनिवारी, तर त्याच दिवशी घट हे उठवले जाणार आहेत आणि उपवासाची पारणा देखील त्याच दिवशी केलेली जाणार आहे। तर ज्यांना उठता बसता उपवास करायचा असतो तर त्यांनी 11 तारखेला शुक्रवारी अष्टमीच्या दिवशी उपवास करायचा आहे आणि 12 तारखेला खंडे महानवमी आणि दशमी तिथी ही एकत्रित आलेली आहे। तर त्याच दिवशी आपल्याला उपवास देखील सोडायचा आहे आणि घट देखील उठवायचा आहे। विजय मुहूर्त दुपारी 2:22 पासून ते आहे ते 3:09 आहे। तर घट कसे उठवायचे याचा प्रत्यक्ष व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे, शुभ मुहूर्त देखील सांगेन आणि बरीचशी माहिती तुम्हाला त्या घट उठवायच्या बद्दल तुम्हाला जे काही प्रश्न पडतात त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ नक्कीच लवकरच घेऊन येणार आहे। त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलवरती या सणाबद्दलचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। धन्यवाद।